हंगामी शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशींवर काँग्रेसचे आक्षेप। प्रल्हाद जोशी अत्याचारांच्या पाठीशी असल्याचं प्रियंका गांधी यांचं वक्तव्य। लोकसभेत गदारोळ। नीटचा पेपर अनेकदा देता आला पाहिजे। खासदार श्रीकांत शिंदे यांनी परीक्षा पद्धतीमध्ये सुचवल्या सुधारणा। महत्त्वाच्या विधेयकाच्या वेळी पंतप्रधान मोदी अनुपस्थित का? खासदार के.सी. वेणुगोपाल यांचा आक्षेप। प्रधान यांना हटवून पंतप्रधान यांना वाचवलं। अखिलेश यादव यांची मोदींवर टीका। आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे गृहमंत्री फडणवीस यांचे पोलीस विभागाला आदेश। हे कसलं आंदोलन? हे तर अगदी गटार चाळे। भाजपा खासदार कंगना राणावतची थेट भूमिका। आजची तरुण पिढी मोबाईल वेडी झाली असल्याचं नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांचं वक्तव्य। पेपर फुटी प्रकरणाचा 2 महिन्यात सखोल तपास लावणार मंत्री जितेंद्र सिंह यांचं आश्वासन। सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक ही निव्वळ धूळफेक। काँग्रेस खासदार गोगोई यांचा घणाघात। गडकरींच्या याचिकेवरची सुनावणी 5 तारखेपर्यंत पुढे गेली। इथेनॉल मिश्रित मुद्द्यावरून आपली बदनामी होत असल्याचा गडकरींचा न्यायालयात दावा। शरद पवार आणि राष्ट्रवादीमध्ये परस्पर चर्चांची पुढची फेरी। पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल पोचले शरद पवारांच्या भेटीला। वारंवार भेटीगाठी होऊनही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा शरद पवारांनी फेटाळून लावला। मुलीच्या स्वागत समारंभाचं निमंत्रण द्यायला सुप्रिया सुळे अमित शहा यांना भेटल्या। आमदार रोहित पवारांचं स्पष्टीकरण। MHT-CETच्या निकालात घोळ झाल्याचा दावा खोटा ठरला। 12वीत कमी गुण मिळणाऱ्याला CETत 99% कसे मिळाले असं म्हणत काँग्रेसनं केला होता पेपरफुटीचा दावा। 12वीचे गुण आणि टक्क्यांचा थेट संबंध लावणं चुकीचंच। CET कक्ष आयुक्त दिलीप सरदेसाईंचं काँग्रेसला उत्तर। मेटानं मागितली मोदींची माफी। पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याचा वाद अखेर शमला। नागपुरात पावसाचा जोर वाढला। प्रतापनगरमधील सोमलवार शाळेतील मैदानात साचलं पाणी। माधुरी हत्तीचा मुद्दा पुन्हा एकदा तापला। माधुरीच्या कोल्हापुरात घरवापसीसाठी राजू शेट्टींचं उपोषण। फार तर आणखी एक निवडणूक लढवेन। गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। 60 वर्षाच्या नराधमाकडून 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार। पिंपरी चिंचवडमधल्या वाकडमध्ये संतापजनक घटना उघडकीस। मध्य प्रदेशामध्ये शेतकरी आक्रमक। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढणारं आंदोलन वाटेत थांबवल्यानं घडला संघर्ष। जपानला भूकंपाचा तीव्र हादरा। जपानच्या दक्षिण भागात जवळपास 7.1 तीव्रतेचा भूकंप। प्लास्टिकच्या चलनी नोटांची चाचणी सुरू। रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावाला केंद्रानं दिली मंजुरी।
साईंच्या माथ्यावर नवा सुवर्ण मुकुट लवकरच विराजमान होणार। 1 कोटीच्या सुवर्ण मुकुटाचं साईंना दान।